तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नियोजनाच्या प्रकारानंतर नियोजनाची प्रक्रिया लक्षात घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे, नियोजन म्हणजे थिंकिंग बिफोर डुईंग. प्लॅन युअर वर्क, देन वर्क युअर प्लॅन. भान ठेवून योजना आखा, बेभान होऊन त्या पूर्ण करा. असं आपण काही त्याच्यामध्ये लक्षात घेतलेलं आहे. नियोजन हे जे असतं हे अर्थात भविष्यकाळासाठी असतं, परंतु ते वर्तमान काळात असतं आणि भूतकाळाचा त्याच्या अनुभवाचा उपयोग करून ते करायचं असतं. आपण वस्तुस्थितीवर आधारित पूर्वानुभवाचा उपयोग करून भावी काळासाठी जी विशिष्ट उद्दिष्ट आपण पूर्ण करण्यासाठी सूत्रबद्ध आवश्यक कार्यदिशा म्हणजे नियोजन, असं जॉर्ज टेरियनची व्याख्या आपण लक्षात घेतलेली आहे. आता हे नियोजन हे परिस्थिती सापेक्ष असतं हे, आणि नियोजनामध्ये लवचिकता खूप महत्त्वाची असते, कारण परिस्थिती ज्याप्रमाणे बदलेल त्याप्रमाणे नियोजन हे बदलावं लागतं. तर आता आपण नियोजनामध्ये जो आपला प्रक्रियेचा टप्पा आहे त्यातल्या पहिल्या टप्प्याकडे आपण जाऊया. पहिला टप्पा अर्थात आहे उद्दिष्ट निश्चिती. आपण व्याख्येमध्ये पण लक्षात घेतलं, विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूत्रबद्ध आवश्यक कार्यदिशा. सूत्रबद्ध आवश्यक आणि कार्यदिशा 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. नियोजन केल्यामुळे काय होऊ शकतं? नियोजन केल्यामुळे कार्याची दिशा आपल्याला प्राप्त होते. उद्दिष्ट निश्चिती जी आहे ही खूप महत्त्वाची असते. तुम्ही एक आज खूप महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, कारण इथून पुढच्या प्रत्येक कार्यामध्ये मग ते निर्णय असेल, संघटन असेल, संदेशवहन असेल, मोटिवेशन असेल, नियंत्रण, या सगळ्या ठिकाणी उद्दिष्ट हा शब्द येणार. प्रत्येक आपल्या मॅनेजमेंटचा अभ्यास म्हटलं की उद्दिष्ट हा शब्द निश्चितपणे त्या ठिकाणी येणार. तर नियोजनाचा हा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. उद्दिष्ट निश्चित केल्याशिवाय नियोजनास सुरुवात होत नाही. पण हे उद्दिष्ट म्हटल्यानंतर तुम्ही एक लक्षात ठेवायचं की उद्दिष्ट ही अल्पकालीन आणि दीर्घकालीन असतात. आता अल्पकालीन म्हणजे 1 वर्ष आणि दीर्घकालीन म्हणजे 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत आपणचा कालावधी लक्षात घेतो. आता आर्थिक, सामाजिक, संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूपाची उद्दिष्ट असतात. उद्दिष्ट म्हटलं ना, हे 3-4 जी वाक्य आहेत ही आहेत तशी तुम्ही मग ते कोणत्याही टॉपिकमध्ये कोणत्याही ठिकाणी असू दे, तुम्ही ते लक्षात घ्यायच्यात, किंवा परीक्षेमध्ये सुद्धा उत्तरामध्ये ते लिहायचे आहेत की उद्दिष्ट हे अल्पकालीन आणि दीर्घकालीन असतात. आर्थिक, सामाजिक, संख्यात्मक आणि गुणात्मक. आर्थिक म्हणजे पैशाच्या संदर्भात, सामाजिक म्हणजे त्या व्यक्तीच्या हिताच्या, मग तो कर्मचारी असेल, ग्राहक असेल, गुंतवणूकदार असेल, पुरवठादार असेल, एनिथिंग, ते सामाजिक दृष्टिकोन. संख्यात्मक म्हणजे जे आपल्याला संख्येने मोजता येतात ते, म्हणजे मला 10 कोटी नफा मिळवायचा आहे किंवा 10 वस्तू तयार करा वगैरे. व गुणात्मक म्हणजे ग्राहकांना समाधान मिळवून द्यायचं आहे, कर्मचाऱ्यांना त्यांना मानसिक स्थिती त्यांची चांगली ठेवा. हे गुणात्मक स्वरूपाची उद्दिष्ट झाली. उद्दिष्ट कशी पाहिजेत? उद्दिष्ट स्पष्ट पाहिजेत आणि ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे साध्य होणारी पाहिजेत. मागच्या वर्षी आम्ही 5 लाख रुपये नफा मिळवला आणि ह्यावरती 50 लाख रुपये नफा मिळवणार, हे उद्दिष्ट साध्य होण्यासारखं नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं उद्दिष्ट स्पष्ट असायला पाहिजेत आणि साध्य होण्यासारखी असली पाहिजेत, तसेच ती सद्यस्थितीला अनुसरून असली पाहिजेत. आत्ता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून उद्दिष्ट असली पाहिजेत. हे उद्दिष्टाच्या संदर्भात तुम्ही आहे तसं, ज्या ज्या ठिकाणी उद्दिष्ट हा शब्द येतोय, पॉईंट येणार आहे, तिथं हे आहे तसं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आज हे पाठच तुम्ही करायचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो पूर्वानुभव. आपण बघितलं की नियोजनामध्ये तिन्ही काळाचा संदर्भ असतो आणि पूर्वानुमान जे असतं ते भूतकाळाशी संबंधित असतं. मग याच्यात म्हणून म्हटलंय मागील अनुभव, वर्तमान परिस्थिती, ज्ञान व माहितीच्या आधारे घेण्यात येणारा भविष्याचा वेध म्हणजे पूर्वानुमान. म्हणजे मागील तुमचा अनुभव काय आहे, सद्यस्थिती काय आहे, आणि आत्ता तुमची जी बुद्धी आहे, ज्ञान आहे, तुमची सदसद विवेक बुद्धी जी आहे, आणि जी माहिती आत्ता उपलब्ध झालेली आहे, परिस्थिती, व्यक्ती, साधनं, सगळ्याच्या संदर्भात, आर्थिक क्षमता, या सगळ्यांच्या संदर्भात जी माहिती उपलब्ध झाली त्या माहितीच्या आधारे भविष्याचा वेध घ्यायचा म्हणजे पूर्वानुमान. पूर्वानुमान हा नियोजनाचा आधार असतो, कारण पूर्वानुमान केल्याशिवाय, भविष्याचा वेध घेतल्याशिवाय तुम्हाला नियोजन करता येणार नाही. पूर्वानुमानाच्या अचूकतेवर नियोजनाचे यश अवलंबून असते. तुमचा भविष्याचा वेध जेवढा अचूक, तेवढं नियोजन तुमचं भविष्यकाळासाठी जे असणारं ते अचूक ठरणार आहे.
तिसरा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा येतो, तो आहे धोरण व कार्यक्रम ठरवणे. आता याच्यामध्ये उद्दिष्ट साध्य होण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावी लागतात. या तत्वांचा समावेश धोरणामध्ये असतो. धोरण म्हणजे काय असतं? फिलॉसॉफी, तत्व असतं, की मला हे असं करायचं, मला ह्या पद्धतीनं करायचं, हे असं करावं लागेल वगैरे वगैरे. आता कार्याची निश्चित रूपरेषा म्हणजे कार्यक्रम होय. धोरण म्हणजे तत्व, आणि ते कार्य एखादं करायचं असतं त्याच्यासाठी तुम्ही जी काही फ्रेमवर्क तयार करणार, रूपरेषा तयार करणार आहे, त्याला कार्यक्रम असं म्हणतात. धोरण ही दीर्घकालीन असतं, कारण तत्व हे सहजासहजी बदलत नसतं, त्यामुळे ते दीर्घकालीन असतं. पण कार्यक्रम कसा असतो? 1 आठवड्याचा, 1 महिन्याचा, 1 वर्षाचा किंवा 1 दिवसाचा. तो दिवस संपला की, तो कार्यक्रम संपला की तो विषय संपतो. पण धोरण सहसा बदलत नाही. बढतीचं धोरण असेल प्रमोशनसाठी, तुम्ही सिनियरिटी वापरणार आहे का तुम्ही गुणाच्या आधारे करणार आहे, हे सहजासहजी बदलता येत नाही. बदलीचं धोरण असेल तर हे आज एक वेगळं धोरण उद्या वेगळं असं करता येत नाही, कारण ते तत्वाशी संबंधित असतं. त्यामुळं कार्यक्रम हा अल्पकालीन स्वरूपाचा असतो आणि धोरण हे दीर्घकालीन स्वरूपाचं असतं. आता कृतीविषयी मार्गदर्शन कशातनं मिळतं? आपल्याला धोरणातून मिळतं. कोणती कृती करायची आहे त्याच्या संदर्भातलं ते मार्गदर्शक तत्व असतं, त्याच्यातून आपल्याला मार्ग सापडतो, मार्गदर्शन मिळत असतं. पुढचा मुद्दा आहे पर्यायी साधनांची निवड. आता उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध पर्याय समोर असतात, मार्ग उपलब्ध असतात. नियोजनकर्त्याला दूरदृष्टीनं आणि कौशल्य, त्याची स्वतःची कल्पनाशक्ती वापरून विविध पर्यायाची तुलना करावी लागते. म्हणजे एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आपण म्हणतो इकडे आड तिकडे वेळ झाली, मग हे करावं का ते करावं मला काही समजेना. हे 2 पर्याय झाले, पण काय काय ठिकाणी 4-4, 10-10 पर्याय असतात. त्या 10 पर्यायांची एकमेकांशी तुलना करून त्यातला कोणता चांगला पर्याय निवडायचा हे खूप महत्त्वाचं असतं. आता त्यातला एखादा पर्याय जो असतो तो फायदेशीर असतो, पण त्याच्यामध्ये भांडवल आणि जोखीम जास्त असते. पण दुसरा पर्याय जो असतो कमी जोखमीचा, कमी भांडवलाचा, पण तितकासा फायदेशीर असत नाही. मग तुम्ही हाय रिस्क घेऊन जादा भांडवल घेऊन तुम्ही जादा नफा मिळवणार आहे का, किंवा जादा फायदा मिळवणार आहे का? कमी रिस्क घेऊन कमी भांडवल घेऊन कमी फायदा मिळवणार, हा 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 सर्वसाधारण जनरल या ठिकाणचा पर्याय आपल्याला सांगितलं. तुम्ही कोणता त्या परिस्थितीला, काही वेळेला कमी भांडवल कमी जोखीम घेऊन सुद्धा कमी फायद्यामध्ये हे करावं लागेल, की जिथं तोट्याचीच परिस्थिती आहे तिथं कमी फायदा झाला तरी चालेल, की हाय रिस्क घेऊन चालणार नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की पहिलाच पर्याय चांगला आहे. नाही नाही, तसं नाही आहे. परिस्थिती जर तुमच्या विरोधातले असेल तर कमी फायद्याचा सुद्धा, कमी रिस्कचा सुद्धा तुम्ही पर्याय निवडायला पाहिजे. प्रत्येक वेळेला हाय रिस्कचा आणि हाय प्रॉफिटचाच पर्याय तुम्हाला निवडून चालणार नाही. परिस्थितीप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये चेंज करावे लागतील. त्यानंतर 5वा मुद्दा येतो वेळापत्रक व कार्यपद्धती. आता जे काही करायचं आहे त्याची वेळेनुसार क्रमवार रचना करण्याची क्रिया म्हणजे वेळापत्रक. वेळेनुसार 8 ते 9 काय करणार, 9 ते 10 काय करणार, 10 ते 11 काय करणार, जेवणाची सुट्टी किती वेळ असणार, त्यानंतर किती वाजे, हे जे टाइम टेबल जे असतं, म्हणजे ते त्याच्यामध्ये फक्त 8 ते 9 वेळ दिलंय, काय काम करणार आहे आणि ते कोण करणार आहे, लक्षात आलं का? आणि ते ठिकाण कोणतं असणार आहे, त्याच्यासाठी साधन सामुग्री कोणती लागणार आहे. टाइम टेबल म्हणजे फक्त कागदावरती 8 ते 9 हे लिहिलं म्हणजे नाही, तर त्याची क्रमवार रचना असायला पाहिजे. त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असायला पाहिजे. जी जागा निवडणार आहे त्यावेळी ती तुम्हाला जागा उपलब्ध असणार आहे का, तो वर्ग उपलब्ध असणार आहे का, ते ठिकाण उपलब्ध असणार आहे का, ते वाहन उपलब्ध असणार आहे का, ती साधनसामुग्री त्या वेळेवर उपलब्ध असणार आहे का नाही, याची वेळेनुसार त्या ठिकाणी आखणी करावी लागते. वेळ हा अतिशय नियोजनामध्ये म्हणजे वेळेनुसारच नियोजन केलं जातं. नियोजनातून वेळ हा शब्द काढला तर नियोजन होऊ शकत नाही. त्यामुळे मुख्य आधार आहे वेळ. त्यानंतर क्रियांचा क्रम. आता ज्या क्रिया असतात, जी कार्य असतात, ती एकमेकावरती डिपेंडंट असतात, अवलंबून असतात. एक कार्य झाल्यानंतर दुसरं, तिसरं, चौथं. आता पहिलं कार्य झाल्यावर 7वं कार्य असं होत नाही. मधल्या कार्यांचा सुद्धा विचार करावा लागतो. एक क्रिया दुसऱ्या क्रियावर अवलंबून असते. त्यामुळे पहिली कोणती, दुसरी कोणती ही याची तुम्हाला त्याची चेन, मालिका तयार करावी लागते. त्याला क्रियांचा क्रम असं म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं जे करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला भांडवल
आर्थिक बजेट महत्त्वाचं आहे, त्याला अंदाजपत्रक असं म्हटलंय. अंदाजपत्रकाची व्याख्या खूप चांगली इथे दिलेली आहे. ठराविक कालावधीशी संबंधित म्हणजे वेळेचा प्रश्न आला. कार्यक्रम म्हणजे जे काही आपण करणार आहे संख्याशास्त्रीय स्वरूपात, संख्याशास्त्रीय म्हणजे आकडेवारीमध्ये पाहिजे, निश्चित आकडेवारीने संख्याशास्त्रीय स्वरूपात निश्चित आकडेवारीने मांडणी करणे. आता हे संख्यात्मक स्वरूप आणि निश्चित आकडे म्हणजे याच्यामध्ये काय असणार की तुम्हाला लागणारे जे पैसे आहेत कोणत्या वेळेला किती लागणार आहेत. आता याच्यामध्ये अंदाजपत्रकामध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो. बघा याच्यामध्ये तुम्हाला 10,000 रुपये लागणार असतील तर 9,000 रुपयाची उपलब्धता करून चालणार नाही आणि 11,000ची सुद्धा उपलब्ध करून चालणार नाही. 10,000 रुपये लागणार असेल तर 10,000चीच व्यवस्था व्हायला पाहिजे, कमी किंवा जास्त करून चालणार. जास्त केली तर तुम्हाला जास्त जी उपलब्धता केली आहे त्याच्यासाठी जे काही तुम्हाला व्याज द्यावं लागणार आहे किंवा त्याचा मोबदला जे द्यावा लागणार आहे तो तुमच्यावर जादा खर्च पडेल. आणि तुम्ही कमी जर केले तर कमी असल्यामुळं ते तुमचं कार्य जे आहे हे पूर्णत्वाला जाऊ शकणार नाही. कार्य पूर्णत्वाला नाही गेलं तर त्याच्यापासून मिळणारा जो फायदा आहे तुम्हाला कार्य पूर्ण केल्यानंतर जो मिळणार होता तो मिळणार नाही. म्हणजे जादा जरी केलं आणि कमी जरी केलं तर तुम्हाला लॉस होतो, तोटा सहन करावा लागतो किंवा तो खर्च जो जे काय आहे त्याच्यावरती लादला जातो, त्याची किंमत मग वाढते. हे सगळं पुढं चालू राहतं. मग किंमत वाढली की ग्राहक त्याला मागणी घालत नाहीत, मग ग्राहक कमी झाले की वस्तू नाही विकल्या की मग त्या पडून राहतात, म्हणजे आणि पुन्हा तोटा सुरू होतो. त्यामुळं बजेटला खूप महत्त्वाचं आहे. 10,000 लागणार असतील तर 10,000चीच टप्प्याटप्प्यानं किंवा एकदम तुम्हाला उपलब्धता करावी लागेल. सहाय्यक योजना नियोजन कसं असतं, आता जसं आपण एक क्रिया जशी दुसऱ्या क्रियावर अवलंबून असते तशा एका नियोजनावरती असंख्य नियोजन हे फक्त कामाचं केलं असं जातंय असं नाही, प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं जातं. आर्थिक असेल आपण प्रकार लक्षात घेतलेत, सगळं प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं जातं. त्यामुळं एक नियोजन झालं की त्याच्या अनुषंगाने त्याचे पूरक सहाय्यक सबसिडरी काही आपल्याला प्लॅनिंग्स करावी लागतात. म्हणजे उदाहरणार्थ धरण बांधलं तर धरणातलं पाणी वापरासाठी तुम्हाला कालवा पाहिजे, म्हणजे कालव्याद्वारे तुमच्या शेतीपर्यंत, मग तो मुख्य कालवाला, पोट कालवाला, त्याचा पोट कालवाला, तुमचा त्या ह्याच्यापासून चेंबरपासून तुमच्या शेतापर्यंत येणारं पाट आला, म्हणजे हे सगळं तिथं किंवा ती पाईपलाईन आली. म्हणजे फक्त धरण बांधून धरणात पाणी साठवून उपयोगाचं आहे का, नाही तर धरणातलं पाणी तुम्हाला युटिलाइज करण्यासाठी त्या बाकीच्या सुद्धा योजना खूप महत्त्वाच्या असतात. एक मेन रोड असतो, ठीक आहे, पण त्या मेन रोडला जोडणारे बाकीचे असंख्य रोड असतात छोटे छोटे. जसं मेन रोड जसा महत्त्वाचा आहे तसंच छोटे छोटे रोडसुद्धा खूप महत्त्वाचे असतात, त्याचं सुद्धा नियोजन करावं लागतं. म्हणजे मुख्य नियोजन तयार केल्यानंतर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहाय्यक नियोजनाची आखणी करावी लागते. आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा नियोजन प्रक्रियेमधला टप्पा आहे तो पाठपुरावा. हा शेवटचा आहे. म्हणजे आपण जे कार्य करायची जी गती ठेवलेली असते, कारण नियोजन हे कार्याची दिशा दाखवत असतं, त्याची गती असते, त्याची परिस्थिती असते, वेळ, सगळ्या गोष्टी असतात. त्या आपल्या अपेक्षानुसार त्याची गती ठेवायची असेल तर आपल्याला पाठपुरावा त्याचा, अरे झालं की नाही बाबा, झालं की हे व्हायला पाहिजे एवढ्या वेळेत, इथंपर्यंत आता एवढा वेळ, हे जे पाठपुरावा आहे हे खूप महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये सुद्धा बघा, 1-2 प्लेयर खेळत असतात, दुसरा त्याला म्हणतो हां चांगला शॉट मारला, पुढचा बॉल असा येईल बघ, लक्ष ठेव, व्यवस्थित मार, हां आऊट होऊ नकोस, हेच त्याला सांगत असतो सातत्यानं. आणि आपल्याला बघ पुढच्या बॉलला चौकार मारायचा, षटकार मारायचा, 2 धावा काढाव्याच लागणार आपल्याला, शेवटचा बॉल आहे, 2 धावा पाहिजेत आपल्याला काढायचेच आहे. हे जसं सातत्यानं पाठपुरावा असतो तसं कामाच्या ठिकाणी सुद्धा नियोजनाच्या अंतर्गत पाठपुरावा असतो. हे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे. आपण ही नियोजनाची प्रक्रिया आहे, ही नियोजनाची प्रक्रिया आपण लक्षात घेतली. याच्यासाठी आपल्याला जे काही 9 मुद्दे होते ते 9 मुद्दे लक्षात घेतले. तुम्ही एक याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवणार आहे तो कोणता, तर म्हणजे सगळेच मुद्दे महत्त्वाचे आहेत. याच्यामधला उद्दिष्ट जे आहे ते आपण काय म्हटलं, उद्दिष्ट हा अल्पकालीन आणि दीर्घकालीन असतं आणि त्याचं जे आर्थिक, सामाजिक, संख्यात्मक, गुणात्मक स्वरूपाची जी उद्दिष्ट असतात ती उद्दिष्ट आपल्या लक्षात घ्यायची असतात. आणि उद्दिष्ट कशी असायला पाहिजेत, स्पष्ट असायला पाहिजेत आणि ती साध्य होण्यासारखी असली पाहिजेत आणि सद्यस्थितीला धरून असली पाहिजेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, नियोजनामध्ये उद्दिष्टाला खूप महत्त्वाचं आहे.
अंदाजपत्रकाला खूप महत्त्वाचं आहे, सहाय्यक योजनांना महत्त्वाचं आहे, क्रियांचा क्रम ठेवण्याला महत्त्व आहे, कोणतंही काम करत असताना त्याच्यासाठी जी असणारी पॉलिसी महत्त्वाची आहे. एक कार्यक्रम मोठा ठरवला, प्लॅनिंग नटवा ठेवलं की त्याचे छोटे छोटेसे कार्यक्रम आपल्याला तयार करावे लागतात, प्रोग्राम तयार करावे लागतात आणि त्यातला एक 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 प्रोग्राम आपल्याला फिनिश करत जावं लागतो. मग आपलं मुख्य नियोजन असतं ते पूर्ण होत जातं. हे सगळं करत असताना आपल्याला जे आपल्यापुढे जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स असतात, ते ऑप्शन्समधला एखादा चांगला ऑप्शनसुद्धा आपल्याला या ठिकाणी निवडायचा असतो आणि जे काय करायचं आहे त्याची वेळेनुसार क्रमवार रचना करायची, म्हणजे त्याचं टाईम टेबल करायचं, हे सुद्धा ह्याच्यामध्ये खूप खूप महत्त्वाचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं माझं हे लेक्चर जे आहे हे तुम्ही अतिशय शांतपणे लक्षात घेतलं, त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.